नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की पहलगामांतलो दहशतवादी हल्लो हो भारताच्या बायलां शक्तींक आव्हान आशिल्लें आनी तो गुन्यांवकारांक मृत्यूदंड थारलो. भोपाळांत एका जाहीर सभेत उलयतना तांणी म्हळें की भारत कसल्याच प्रकारचे छुपे झूज सहन करचो ना आनी अशा दहशतवादी कृत्यांक कडक प्रत्युत्तर दिवपाक कटिबद्ध आसा. ऑपरेशन सिंदूर ने डंके की चोट पर कह दिया है कि आतंकवादियों के जरिए छद्म युद्ध प्रॉक्सी वॉर नहीं चलेगा. अब घर में घुसकर भी मारेंगे और जो आतंकियों की मदद करेगा उसको भी इसकी भारी कीमत चुकानी पड़ेगी. तांणी म्हळें की ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या शौर्याचे प्रतीक जालां. दहशतवाद्यांनी बायलां शक्तीक आव्हान दिलें. हें आव्हान तांच्या खातीर आनी तांच्या मालकांक घातक थारलें. आमच्या सैन्यान शेकडो किलोमीटर अंतरार आशिल्ल्या शत्रूच्या घरांत घुसून तांचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासांतली आतामेरेनची सगळ्यांत व्हडली यशस्वी कारवाय अशें मोदी हांणी म्हळां. मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळांतल्या जंबोरी मैदानार लोकमाता देवी अहिल्याबाईच्या 300व्या जयंती निमतान आयोजीत केल्ल्या बायलां सशक्तीकरण परिशदेत प्रधानमंत्री उलयताले. देवी अहिल्याबाई कहती थी कि शासन का सही अर्थ जनता की सेवा करना और उनके जीवन में सुधार लाना होता है. आज का कार्यक्रम उनकी इस सोच को आगे बढ़ाता है. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगान 2022-23 आनी 23-24 ह्या वर्सा खातीरचो वर्सुकी अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांका सादर केलो. अध्यक्ष हंसराज गंगाराम आनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे सदस्य भुवन भूषण कमल हांणी हे अहवाल राष्ट्रपती मुर्मूक सुपूर्द केले. कोणे भारताचेर नदर दवरली जाल्यार तांकां तांच्या घरांत घुसून जाप दितले हें ऑपरेशन सिंदूरांतल्यान सिद्ध जालां अशें केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा हांणी सांगलां. आयज जयपूर पावले उपरांत नड्डा जयपूरा लागसार भाजपा कार्यकर्त्यांक संबोधीत करताले. ऑपरेशन सिंदूराचो उल्लेख करून तांणी सांगलें की भारताच्या कारवायेक लागून पाकिस्तान 4 दिसांनी शरण आयलें. हाचे वयल्यान भारताच्या सैन्याचें बळगें, तांचें शौर्य, तांचे विचार आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाची तांक दिसून येता अशें तांणी मुखार म्हळें. तरणाटे वेव्हार आनी खेळां मंत्रालय वखदां खात्या वांगडा सहकार्यान आयतारा औषधी केंद्र अनुभवात्मक शिक्षण कार्यावळ सुरू करतले. ह्या 15 दिसांच्या कार्यावळी खाला देशभरांतल्या दरेका जिल्ल्यांतल्या 5 जनऔषधी केंद्रांनी 5 तरणाटे स्वयंसेवकांची नेमणूक जातली. स्वयंसेवक वेगवेगळ्या जापसालदारक्यांनी वांटो घेतले. तातूंत दिसपट्ट्या कार्यावळींनी मदत करप, इन्व्हेंटरी आनी वखदां वेवस्थापनाक आदार दिवप आनी जेनेरिक वखदां विशीं जागृताय करप तशेंच भौशीक भलायकी साक्षरता वाडोवप हाचो आस्पाव जाता. जनऔषधी केंद्रात तरणाट्या स्वयंसेवकांचो आस्पाव करून हो कार्यक्रम फक्त प्रत्यक्ष शिक्षणाक चालना दितलोच पूण सेवा, शिस्त आनी समुदायाभिमुख वेवसायिकतेची मूल्यांय रुजतली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह हांणी म्हळां की संरक्षण क्षेत्रांतली आत्मनिर्भरता ही फक्त देशाची धोरणात्मक स्वायत्तता सांबाळपाकूच न्हय तर विकसीत भारताचे व्यापक ध्येय साध्य करपाक लेगीत म्हत्वाची आसा. नवी दिल्लीत संरक्षण परिशदेत उलयतना तांणी म्हळें की 2015त भारत अव्वल आयातदार आशिल्लो तेन्ना सावन आज तो अव्वल 25 निर्यातदारां पैकी एक जाला. नेमबाजीत भारताच्या मोना अग्रवालान दक्षिण कोरियांतल्या चांगवॉन 2025च्या पॅरा शूटिंग वर्ल्ड कप सर्तीत बायलांच्या P2 10 मीटर एअर पिस्तूल SH1 सर्तीत रुप्या पदक जिखलें. 2024च्या पॅरीस पॅरालिंपीक कांस्य पदक विजेत्या अवनी लेखरान 246.6 गूण मेळयले. पॅरालिंपीक चॅम्पियन अवनी लेखरा 4थ्या स्थानार उरली तर भारतीय नेमबाज RS उन्हालकरान सर्तीत 7वें स्थान पटकायलें. भारतीय विभागान मुखावेल्या 2-3 दिसांत देशाच्या पूर्व, पश्चिम, मध्य आनी ईशान्य भागात घोग्यांनी तादी घोग्यांनी पावसाचो अदमास दिला. आयएमडी म्हळ्यार की सोमार मेरेन उपहिमालयन पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा तशेंच फाल्यां मेरेन कर्नाटक, केरळ, माही, कोकण आनी गोंयांत असोच पावस पडपाचो अदमास आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 8:40 नमस्कार.